शेतकरी बांधवांनो नमस्कार. काईट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. तर तुम्ही हा बघितलाय ना, हे नेहमी प्रत्येकाच्या पेटीमध्ये असतंय. हा बल्ब तुम्ही काय करता, लाईट चेक करण्यासाठी हा बल्ब वापरता. हे कसं चेक करता तुम्ही, आलेला सप्लाय आहे तुमचा आणि हे प्रत्येक फेजला लावून तिन्ही फेजमध्ये लाईट आहे का नाही हे चेक करता. ह्याचं नुकसान काय आहे, तोटे काय आहेत की जर शेतामध्ये अर्थिंग नसेल लाईट तर तुम्हाला ते खड्डा खांदून स्क्रूड्रायव्हर पाणी ओतून अर्थिंग तयार करावं लागतं. आणि दुसरा तोटा काय होतो ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा की जर समजा काही कारणानं आता तुमच्याकडे ज्या 3 वायर येतात त्यातली एखादी वायर कट होऊन दुसऱ्या वायरीला टच झाली असेल तर ह्या बल्बानं दोन्हीत बल्ब फुल लागतो पण त्यामध्ये एकच लाईट असते. असं जर असेल तर ना आपली मोटर चालते, ना स्टार्टर चालतो, ना ॲटो चालतो अशा कंडिशनमध्ये, कारण एकच सप्लाय दोन्ही फेजमधनं आलेला असतो. तर हे चेक कसं करायचं, तर त्यासाठी हा असा सिरीज बल्ब बनवून घ्या तुम्ही. एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. 2 बल्ब 2 होल्डर घ्यायचे आणि यानं तुम्ही पहिल्यांदा सगळ्यात तिन्ही फेज टू फेज म्हणजे डायरेक्ट 2 फेज एकमेकांशी चेक करून घेऊ शकता आणि प्रत्येक फेज पण सेपरेटली चेक करू शकता. आता इथं तुम्ही बघा, तुम्हाला साधं कळत असेल की हा लागलाय. आता मी व्होल्टेज कमी कमी करत जातो तर ह्याची इंटेन्सिटी कमी कमी होत जाते. ह्याच्यावरनं तुम्हाला साधारणतः तिथं असलेलं व्होल्टेजची आयडिया पण कळते किती व्होल्टेज आहे. बाबा खूप कमी व्होल्टेज असेल तर अगदी तार लागते. जसं व्होल्टेज वाढत जातं त्याप्रमाणे तुम्ही व्होल्टेज चेक करू शकता. तर अशा प्रकारे सिरीज बल्ब करा आणि तुमचं आलेला सप्लाय विदाऊट मीटरचा चेक करा. धन्यवाद.